एकदम मस्त, म्हणजे का असं वाटलंच नाही कधी का एवढी साईज होईल नंतर. एखादा कांदा उपळून दाखवा ना. हे म्हणजे डे फ्रेश याला किती वेळा झालं एकदाच गेलेलं आहे खालून? एकरी 70 ml मोठी पॅकिंग पाण्यातून, पाण्यातून. आणि त्याच्यामुळे फुगवण चांगली झाली. फुगवण एकदम मस्त झाली. आणि ऊसामध्ये तुमचं हे कांदा आहे. कांदा आहे. दरवर्षी असंच घेता का तुम्ही कांदा? हो, कांदा दरवर्षी असाच असतो. आणि सुंदर कांदा बनलेला आहे. एक नंबर. डे फ्रेश वापरायला पाहिजे कांद्याला नक्की फुगवणीला. फुगवणीच्या वेळेस साधारणतः 60-65व्या दिवशी खालून पाट पाण्याने दिलंच पाहिजे. ज्यांचं ड्रीप असेल त्यांनी ड्रीप मधून दिलं पाहिजे. बरोबर बरोबर. आणि अपटेक चांगलं होतं. अपटक चांगलं होतं आणि हो. कांद्या युनिफॉर्म बनतो. हो, एकसारखा कांदा कलर बनतो. size. कलर पण चांगला येतो. आणि आपण तर आता कडाचाच उपटलाय. हा हा हा. आणि किती एकरचा कांदा आहे तुमचा आता? हा 6 एकरचा प्लॉट आहे. 6 एकरचा प्लॉट आहे. हो. ऊस आणि कांदा एकत्र. ऊस कांदा एकत्र. आणि याच्यामध्ये नंतर कांदा निघाल्यावर तुम्हाला उखरी टाईप होते हो. आणि ऊसाला पण चांगला फायदा होऊन त्याला जातो. पण चांगला फायदा होतो. आता डे फ्रेश तुमचं ऊसालाही गेलेलंच आहे, हो, असं समजाल की ऊसाला पण हरकत नाही. गेलेलं आहे. त्याच्यामुळं ऊस पण दोन्ही पिकांना गेलेलं फुटवा आहे. पण चांगला झालेला पण आहे. आपण कांदे म्हणूनच दिलेलं होतं. कांदा कांद्यांना भेटलाय रिझल्ट चांगला. चांगला. ऊसाला पण चांगला ग्रोथ आली. चाल चाल चाल. धन्यवाद कांबळे साहेब.